6 जूनला ठराविक स्क्रीनवर जारण रिलीज झाला, परंतु एका आठवड्यात जो प्रतिसाद भेटला जारणला, खूप सारी लोक आली थिएटरमध्ये जारण पाहायला, त्यामुळं जारणच्या स्क्रीन वाढतायत. म्हणजे हे खूपच दुर्मिळ गोष्ट आहे मराठी चित्रपटासाठी. कारण पहिले 3 ते 4 दिवसातच मूवी काढला जातो थिएटरमधून, परंतु जारण बरोबर हे झालेलं नाही. जारण बरोबर उलट झाले. आता त्याचं कारण काय, तर जारणचं फिल्म मेकिंग, जारणची स्टोरी, स्क्रीन प्ले, ऍक्टिंग, लाईट डिपार्टमेंटचं काम, मेकअप असू दे, कॉस्ट्युम्स असू देत किंवा साऊंड डिपार्टमेंटचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. आणि त्यामुळेच हे जारण सोबत होतंय की जारणच्या स्क्रीन वाढतायत. आणि मी थिएटरमध्ये जाऊन पाहिलाय मूवी. मला असं वाटतं की तुम्ही देखील थिएटरमध्ये जाऊनच हा मूवी पहा. ओटीटीची वाट पाहू नका. आणखीन एक गोष्ट, तुंबाड बरोबर जे झालं की तुंबाड पहिल्यांदा लोकांनी थिएटरमध्ये पाहिला नाही आणि नंतर ओटीटीवर पाहिल्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं की री रिलीज झाला पाहिजे. मग नंतर तुंबाड री रिलीज झाला आणि मग चांगला प्रतिसाद मिळाला वगैरे वगैरे. परंतु मला असं वाटतं की मराठीची इतकी अवस्था वाईट आहे, रिकव्हरी सुद्धा होत नाही मूवीची. आणि तरी सुद्धा अमोल भगत सारख्या प्रोड्युसरना असं वाटतं की मी एक वेगळा विषय घेऊन आणि कुठेही कॉम्प्रोमाइज न करता एक अशी मूवी बनवणार, आणि हे ती धाडस करतायत तशी मूवी बनवायची. तर मला असं वाटतं की माझं समीक्षक म्हणून कर्तव्य त्या मूवीचं कौतुक करणं, आणि तुम्ही ऑडियन्स म्हणून तुमचा भ्रम निराश होणार नाही इतकी मी गॅरंटी देतो. तुम्ही तुमच्या जवळच्या आणि लांब असेल तर लांबच्या थिएटरमध्ये जाऊन जारण नक्की पहा. जारणचा ट्रेलर रिव्ह्यू आणि मूवीचा रिव्ह्यू मी आपल्या चॅनेलवर केलेला आहे. तुम्ही तो रिव्ह्यू पाहू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.